ओल्या संकटावर पुन्हा एकदा धो प्रहार झालेला आहे। मराठवाड्यामध्ये 2880 गावांना तडाखा बसलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 63 गावांचा संपर्क तुटलाय, तर 141 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। लातूर जिल्ह्यामध्ये 63 गावांचा संपर्क तुटलेला आहे। 141 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। अतिवृष्टी आणि महापूर त्यामुळे मराठवाड्यातले ग्रामस्थ आणि शेतकरी बेहाल झालेले आहेत। शनिवारी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि जोरदार तडाखा या भागाला बसलाय। नदी नाले मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहेत, त्यांचा पूर कमी होत नाहीये आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, पुन्हा एकदा पावसाचं थैमान, पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि शेतकरी यांची चिंता वाढलेली आहे, काय सध्याची परिस्थिती सांगते? श्वेता, कालपासून मराठवाड्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यानुसार काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसाचं पुन्हा एकदा आपल्याला थैमान पाहायला मिळते। अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे आणि हे सगळं पाणी आता नागरिकांच्या घरात शेतात घुसत असल्याचं चित्र आहे। खास करून बीड आणि धाराशिव काल दुपारपासूनच मोठा पाऊस सुरू होता, मात्र मध्यरात्रीनंतर सुदैवानं तिथं पाऊस थांबलाय। मात्र नद्या नाल्याला अजूनही मोठा पूर आलेला आहे, त्यामुळं पूर परिस्थिती कायम आहे। अनेक गावांचा संपर्क या पावसामुळे तुटला असल्याचं चित्र आहे। तर परभणी आणि नांदेड इथंही पाऊस सुरू होता, सोबतच गोदावरी नदीला पूर आलेला आहे। त्या पुराचा फटका सुद्धा परभणी आणि नांदेडला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण नाशिक परिसरात मोठा पाऊस सुरू आहे, त्यामुळे जायकवाडीत पाण्याची मोठी आवक सुरू आहे। जवळपास जायकवाडीतनं सध्या 1.25 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थिती संभवू शकते। परभणी नांदेडसोबतच संभाजीनगरमध्ये सुद्धा पैठण तालुक्यात या पाण्यामुळे पूर परिस्थिती संभवू शकते, त्यामुळे प्रशासन हाय अलर्टवर आहे। आणि जर हा विसर्ग अशाच पद्धतीने वाढत राहिला तर निश्चितपणे तेथील जी नदीपात्राजवळची गाव आहे ती पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच संभाजीनगरमध्ये सुद्धा काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली, संपूर्ण रात्र पाऊस सुरू होता, त्यामुळे संभाजीनगरच्या 8ही तालुक्यांना मोठा फटका बसलाय। खास करून सिल्लोडमध्ये, फुलंब्रीमध्ये, कन्नडमध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे। जवळपास 15 ते 16 लोक पाण्यात अडकलेले आहेत, तर अनेक वसाहतीत म्हणजे वैजापूरमध्ये सुद्धा वसाहतीत पाणी शिरलेलं आहे। तिथं आता NDRFचे जवान दाखल झालेले, जी लोक पाण्यात फसलेली आहे त्या सगळ्यांना सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। श्वेता, आपण बघतोय की मराठवाड्यातला पूर्ण खरीप हंगाम या अतिवृष्टीमुळे आडवा झालेला आहे। त्यात पाऊस कुठेतरी थांबेल अशी शक्यता वाटत होती, मात्र पुढील 2 दिवस म्हणजे 48 तास धोक्याचे आहे, त्यामुळे खरीपात काहीही हातात लागणार नाही असं चित्र आहे। श्वेता, अगदी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।